बाहेरून कुरकुरीत खूप सगळ्या लेयर्स असलेली परफेक्ट अळूवडी कशी तयार करायची ते पाहूया। रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी कुरकुरीत भज्यांसोबत अशा पद्धतीची अळूवडी देखील असेल ना तर अगदी पावसाचा आनंद द्विगुणित होतो। आणि झटपट तयार करण्यासाठीच्या त्याचबरोबर कशात खवखव होऊ नये यासाठीच्या सगळ्या टिप्स आपण पाहणार आहोत। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पावसाळा स्पेशल आज आपण छान अशी ही भरपूर लेयर्स असलेली अळूवडी कशी तयार करायची ते पाहूया। आता आमच्या भागामध्ये अशा पद्धतीचीच अळूवडीसाठीची पाने मिळतात। तुम्हाला जर थोडीशी वेगळ्या प्रकारची जी पानं असतात ती मिळाली तरी देखील तुम्ही घेऊ शकता। आता ही सगळी पाने मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचा जो देठाकडील भाग आहे तो सगळा आपल्याला काढून टाकायचा। त्याचबरोबर थोड्याशा जाडसर शेरा वगैरे असतील ज्या आपल्याला कटरच्या साहाय्याने चाकूच्या साहाय्याने काढून घेता येईल त्या देखील तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर अगदी खूप पातळ शिरा असतील आणि त्या जर काढता येत नसतील तर त्या अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने छान रोलिंग करून घ्या। त्यामुळे अळूवडीची खाल्ल्यामुळे जी घशामध्ये होणारी खवखव आहे ती देखील कमी होते। त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी देखील अळूवडी खाल्ल्याने घशात खवखव होऊ नये यासाठीची एक महत्त्वाची बोनस टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। हे पहा, अशा पद्धतीने सर्व पाने आपण तयार करून घेणार आहोत। अगदी प्रत्येक पानाच्या शिराला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने रोलिंग प्रेस करून घेणार आहे। अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने हलक्याशा शिरा दाबून घेतलेले सगळी पाने आपली तयार झालेली आहे। आता लगेचच आपण या ठिकाणी अळूवडीसाठीचं बॅटर तयार करूया। त्यासाठी घेतलेलं आहे बेसन पीठ। या ठिकाणी हिरवी मिरची लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे। त्यानंतर जिरं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला या पिठामध्ये जर थोडीशी हळद वापरायची असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर थोडासा चिंचेचा कोळ देखील यामध्ये मी टाकलेला आहे। ज्यावेळी या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला दळून घेत होते त्याचवेळीस त्यामध्येच थोडीशी चिंच आणि गूळ टाकून ते मी मिक्सरला फिरवून घेतले। तुम्ही सेपरेट चिंच गुळाचा कोळ तयार करून घेतला तरीही चालेल आणि खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही, अशा पद्धतीचं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीने आपण या पानांना सगळं बाजूने छान असं हे बेसन पीठ लावून घेणार आहोत। त्याचबरोबर पीठ लावताना खूप जास्तही लावायचं नाही किंवा खूप कमीही लावायचं नाही। त्यानंतर अशा पद्धतीने पाणी आपल्याला एक पान सुईच्या बाजूने ठेवल्यानंतर दुसरं पान आपल्याला त्याच्या अपोजिट साईडला ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने अशाच पद्धतीने पुन्हा एकदा आपण त्यावर अशा पद्धतीने पान ठेवलेलं आहे। ही एक मेथड आहे। त्याचबरोबर अळूवडी करण्यासाठी 8 ते 9 पानं एकाच वेळेस कसे लावायचे यासाठीची एक सोपी मेथड या अगोदर आपण एकदा अळूवडीची रेसिपी पाहत असताना पाहिलेली आहे। ती रेसिपीची लिंक तुम्हाला किंवा ती व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओची एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे, नक्कीच पहा। हे पहा, 3 पाने मी एकाच वेळेस लावल्यानंतर दोन्हीही बाजू आपण दुमटून घेतल्यानंतर त्याला देखील पीठ लावून घेतलेलं आहे आणि तळाकडील बाजू जी खालील बाजू होती ती देखील छान दुमटून पीठ लावून घेतल्यानंतर रोल करून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने ही अळूवडी छान अशी पॅक करून घ्यायची। अशाच पद्धतीने राहिलेले सगळे पानांचे आपण या अळूवडीचे रोल तयार करून घेतलेले आहे। सगळे रोल तयार झालेले आहे। स्टीमरमध्ये आपण छान अशी ही अळूवडी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। आता तुम्हाला या ठिकाणी कढईमध्ये ठेवायची असेल तरी देखील ठेवू शकता। फक्त छिद्र असलेली झाकणी ठेवायची, त्यावर हे रोल ठेवायचे। त्यानंतर आपण या ठिकाणी झाकण ठेवून 25 ते 30 मिनिटांमध्ये छान अशी ही अळूवडीचा रोल शिजवून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि परफेक्ट अशी ही अळूवडी 20 ते 25 मिनिटांमध्ये देखील तयार झालेली आहे। कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायची। हे पहा, खूप छान अशी झालेली आहे। त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायची, त्यानंतरच ती कट करायची। हे पहा, अशा पद्धतीने छान कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट अशा लेअर पडलेले आहे आणि थोडीशी गरम असताना मी कट करत आहे, त्यामुळे या ठिकाणी थोडासा भुगा होत आहे। परंतु तुमच्याकडे वेळ असेल तर पूर्णपणे थंड करून घ्या। परंतु शूटसाठी मी अगदी थोडीशी गरम असतानाच कट केलेली। त्यानंतर लोखंडी पॅनमध्ये तेल टाकून छान अशी ही अळूवडी आपण भाजून घेणार आहोत। तुम्हाला जर डीप फ्राय करायची असेल तरी देखील तुम्ही डीप फ्राय करू शकता, परंतु कमीत कमी तेलाचा वापर करून आपण ही अळूवडी छान अशी शालो फ्राय करून घेत आहोत।
रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पावसाळा स्पेशल असे खूप सगळे वेगवेगळे पदार्थ आपण पाहणार आहोत. या सगळ्या पदार्थांची लिंक तुमच्या मोबाईलवर यावी, नोटिफिकेशन यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता ज्या नवनवीन रेसिपीज आपण पाहतो या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल. आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास मदत होईल. खूप छान अशी कुरकुरीत अळूवडी तयार झालेली आहे, परफेक्ट लालसर रंगावर तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा. आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणकोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.